रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी रूप Yeah.
विठ्ठला बरवा विठ्ठला बरवा हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम जय जय राम
गुंतोनी राहते तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची जोडी पांडुरंगाचा प्रथमान समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभम् जगन्निहित पाणि मण्डनं मण्डनानं तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रम् सदैदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलक्ष लक्ष किन्नरामरासुरादिपूजितं सुलक्ष नीर तीर धीर पक्षि लक्ष पूजितम् वसिष्ठ शिष्ट पिप्पलादि कर्दमादि कर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे सनत कुमार नाचिकेत शतपत्री शतपदैः धृतं सोपण देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यैत्रय जननी देवाची संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं जयांची केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची जोडी प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतना करता घेतलेला भंग हा पैठण निवासी भगवंताचे भक्त भक्ती क्षेत्रामध्ये जे 5 गुण महत्वाचे आहेत त्या 5 गुणांपैकी शांती या गुणाने ज्यांच्या गळ्यामध्ये वरमाला घातलेली आहे अशी शांती संपन्न असणारे श्री एकनाथ महाराजांचा
मानवी जीवाला संसारामध्ये कसं जीवन जगावं त्या जीवनाचा क्रम सांगणारा 4 चरणाचा गोड असा अभंग चिंतना करता घेतला. विठ्ठल संसारामध्ये कशा प्रकारचं जीवन जगावं त्या जगण्याचा क्रम सांगणारा नाथबाबांचा अभंग आहे. अभंग 4 चरणाचा आहे आणि त्या 4 चरणांमध्ये एका चरणामध्ये नाथबाबांनी एक सिद्धांत सांगितलेला आहे. त्या सिद्धांतासारखं आपल्याला जीवन जगायचंय. पण तो सिद्धांत समजत नसेल तर सिद्धांत पटण्याकरता दृष्टांताची योजना करावी लागते, दृष्टांत द्यावा लागतो. तो एक चरणामध्ये सिद्धांत सांगितलेला आहे. त्या सिद्धांताप्रमाणे आपण जीवन जगावं. कसं जगावं तो सिद्धांत पटण्याकरता 2 चरणामध्ये 2 दृष्टांत दिलेले आणि ज्यांचे दृष्टांत दिलेले त्यांच्यासारखं जर आपण जीवन जगलो तर मग त्या जीवन जगण्यात आपल्याला फल काय मिळतं ते एका चरणात सांगितलेले. असे 2 चरणामध्ये 2 दृष्टांत, एका चरणामध्ये सिद्धांत आणि एका चरणामध्ये जीवन जगण्याचं फळ असा 4 चरणाचा नाथबाबांचा अभंग आहे. विठ्ठल आणि त्या नाथबाबांचा अभंग आहे हा. कोणत्या नाथबाबांचा? ज्या नाथांचा प्रपंचही उत्तम आहे आणि परमार्थ सुद्धा उत्तम आहे त्या नाथबाबांचा अभंग आहे. प्रपंच उत्तम कशावरून, परमार्थ उत्तम कशावरून? आपण संसारिक माणसं उत्तम प्रापंचिक कुणाला म्हणतो? उत्तम सर्वश्रेष्ठ प्रपंच त्याचा आहे. कुणाचा? कुणाला म्हणतो आपण उत्तम प्रापंचिक? ज्याच्याकडे बंगला आहे, गाड्या आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, पैसा आहे, पाणी आहे, गावात वजन आहे त्याचं, लोक ऐकतात त्याचं. आपल्या दृष्टीनं तो कोण आहे? उत्तम प्रापंचिक आहे. आणि आपण उत्तम पारमार्थिक कुणाला म्हणतो? त्यांचा परमार्थ चांगला आहे. कुणाला म्हणतो आपण? ज्यांना रोज कीर्तन आहे, डायरीच रिकामी नाहीये, भले भले फोटो आहे त्यांचे बॅनरला, म्हणजे देवांचे संतांचे फोटो झाले लहान आणि आमचेच फोटो झाले भले भले. हे असे मोठे मोठे हार कीर्तनात त्यांना आता विठवरक महिला नवीनच पद्धती आहे, असे डोक्यावरून ते फुलं टाकायचे. हे लोक मानतात फोटो काय, सेल्फी काय, आमकोण तमकोण, रोज इकडं तिकडं, या गावाला त्या गावाला, सकाळी धावं, दुपारी श्राद्ध, संध्याकाळी कीर्तन. भरगतचा अशी डायरी. तो आपल्या दृष्टीने कोण? उत्तम परमार्थ. चूक. आपल्या व्याख्येला काय महत्व नाहीये. शास्त्र उत्तम प्रापंचिक आणि उत्तम परमार्थिक कुणाला म्हणतं माहितीये? मी पुराव्या सकट बोलणार आहे. उत्तम परमार्थिक त्याला म्हणताय शास्त्र ज्यानं परमार्थात आल्यानंतर ज्याला वैराग्य प्राप्त झालेलं आहे, ज्याला त्याग प्राप्त झालेला आहे, तो शास्त्राच्या दृष्टीनं उत्तम परमार्थिक आहे. विठ्ठल लायकीच नाही माझ्या मनानं बोलावं असं. भगवद्गीता बोलते श्रेयो हि ज्ञानम अभ्यासाच. मला त्याग सांगायचंय. या श्लोकात त्याग शब्द येतोय का बघा. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते. ध्यानात कर्म फल त्याग त्यागाशांतिरनंतर. त्यागात काय? शांती आहे. वैराग्यात शांती समाधान आहे. कोणाची कटकट नाही. काय असतं? ज्याचा व्याप जास्त ना त्याला ताप पण जास्त राहतो. ज्याचा व्याप कमी त्याचा ताप सुद्धा कमी. तसं जेवढं आपण उरावर घेऊ ना सगळे जवळ तेवढा व्याप आहे, आणि जेवढं आपण सगळ्यांपासून दूर जाऊ तेवढा व्याप कमी. तुम्ही जेवढा त्याग कराल, वैराग्याच्या भूमिकेवर ज्या दिवशी तुम्ही आरूढ व्हाल त्या दिवशी तुम्ही लोक मानो ना मानो
बांधवांनो, समजायचं आपण उत्तम पारमार्थिक आहोत. विठ्ठल. आणि शास्त्र उत्तम प्रापंचिक कुणाला म्हणते? प्रपंचातच राहून त्या प्रपंचाविषयीची आसक्ती ज्याची संपलेली आहे तो उत्तम प्रापंचिक आहे. आणि नाथ बाबा ह्या व्याख्येत बसतायत. नाथ बाबा त्याच प्रपंचात आहे, पण त्या प्रपंचाविषयीची आसक्ती त्यांच्या अंतःकरणातून संपलेली आहे. ते त्याच परमार्थात आहे, पण परमार्थात त्यागाची भूमिका प्राप्त झालेली आहे. म्हणून नाथ बाबा उत्तम प्रापंचिक पण आहे आणि उत्तम पारमार्थिक पण आहे. विठ्ठल. त्या नाथबाबांचा अभंग आहे ज्यांना संसारातच राहून संसाराविषयीची आसक्ती संपलेली ज्यांची. महाराज, संतांचं जीवन असंच आहे. संतांनी प्रपंच सोडलेला नाहीये, त्यांनीही सोडलेला नाही आणि आपल्याला सोडा असंही ते म्हणत नाही. संसारातले प्रमाण असे का संसार सोडून द्या असे संसाराविषयीचे प्रमाण आलेले आहेत का? संसारी का नसावे? असावे, नसावे म्हणलेलंच नाहीये. संसारी असावे असोनी नका त्या जुरांडा पोरे बांधा महाल माड्या घरे असोनी संसारी जेव्हा वेगू करी. असोनी असोनी म्हणलेले. संतांनी प्रपंच सोडलेला नाहीये आणि आपल्यालाही ते सोडायला लावत नाहीये. पण संतांचा मात्र असं छाती ठोकपणे सांगणे संसार सोडू नका, पण त्या संसाराचा स्वभाव लक्षात घ्या. संसारात राहायचंय आपल्याला, पण संसार कसा आहे हे पण माहिती करून घ्या. कसा आहे संसार? दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. संसार. सगळ्यात महत्वाचा सुखाचा विचार. सुख नाही म्हणूनच आम्हाला संसार नको वाटतो. एवढं मरमर 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 करतोय आम्ही कशासाठी? सुखासाठी. ते पदरात पडत नाही, दुःख पुढे आल्याशिवाय ना. ऐका नाही, ऐका नाही. ज्याची अपेक्षा करायला जावं ते भेटत नाही आणि जे स्वप्नात नको वाटतं तेच पुढे येऊन उभं राहतं. म्हणूनच आहे ना, कंटाळाला संसाराचा आता नको नको झालं. असं वाटतं हा संसार सोडून निघून जावं. महाराज, आम्हाला संसार नको वाटतो, त्या संतांना हा संसार अजिबात दुःख देत नाही. म्हणून संसाराविषयी संतांना तक्रार नाही. संसाराविषयीची तक्रार आपली आहे, संतांची नाही. का बरं असं? हा संसार आम्हाला दुःख देतो आणि हाच संसार संतांना सुख देतो. असं का? तुम्हाला सापाची भीती वाटते का? मला तर लईच वाटते बाई, पण म्हणून शांती केली मग मी आता. सापाची भीती सगळ्यांना वाटते, है का नाही? आपल्याला सापाची भीती वाटते, पण तो गारुडी ना, गारुडी, त्याचा संसार सापावर आहे. त्याचा प्रपंचच कुणावर आहे? सापावर आहे. तो त्या सापाचा खेळ करतो, त्याच्यावरच पैसे कमवतो आणि त्याचा प्रपंच चालतो. म्हणून त्या गारुडाला नाही सापाची भीती वाटत.
आपल्याला तो पण तर माणूसच आहे ना आपल्यासारखा संसारातला. मग आम्हाला सापाची भीती वाटते आणि गारुड्याला का नाही? त्याचं उत्तर असं आहे, गारुड्याकडे असा साप आहे का त्यानं त्या सापाच्या तोंडातले 2 विषारी दात काढून टाकलेले, म्हणून त्याला त्या सापाची भीती वाटत नाही, त्यानं तो पाळलाय. आणि आम्हाला त्या सापाची भीती वाटते का ज्याच्या तोंडामध्ये विषारी 2 दात आहे, म्हणून आम्हाला त्याची भीती आहे. दृष्टांत संपला. संतांनी असा संसार रूपी साप पाळलाय का त्या संसार रूपी सापाच्या तोंडातले 2 विषारी दातच बुक्की मारून संतांनी पाडून टाकले. ते 2 विषारी दात म्हणजे लोभ आणि अहंकार. हे 2 दात संतांनी त्या सर्पाच्या तोंडातले काढून टाकलेले, म्हणून त्यांना संसार रूपी सापाची भीती वाटत नाही. आणि आम्ही लोभ आणि मोह या 2 विषारी दाता सकट संसार रूपी साप पाळलाय, म्हणून आम्हाला भीती आहे. संतांनी संसाराला साप म्हटलेलं आहे. नागबाबांचाच गाथ्यामध्ये सर्प नावाचं एक प्रकरण आलेलं आहे. गाथ्यामध्ये गारुडी, त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे. स्वरूप मंदिरी होते मी एक, माया सांगवेली अविद्येची बीड, माझे तुझे चालता पाऊली, मोहे भुजंगे धरिले करंगोळी, लोभ सर्प बंकला करू काळ, लोभ सर्प बंकला करू स्वार्थ संपत्तीने जड झाला पाय, आशा लहरी तापला माझा देह, तृप्ती वारा घाली व गुरुमाय, लोभ सर्पडंकला करू काय. लोभ नावाचा सर्प चावला ना महाराज, आता साप चावल्यावर विष भिनलच ना. हा, लोभ नावाचा सर्प चावला का विषयाच्या गरळा बाहेर येतात. बघा तुम्ही, पूर्वीच्या काळामध्ये एखाद्याला जर पान लागलं, पान म्हणजे सर्पदंश, तर त्याला कुठे न्यायचे? पहिले मारुती मंदिरात टाकायला मारुतीचे. आणि मग मंदिरात टाकल्यावर काय करायचे? थांबा जरा, त्याला वारा बिरा घालायचे. मग त्याला म्हणायचे, ए अरे निंबाचा पाला आणा त्याला खायला. आणि त्याला निंबाचा पाला खायला द्यायचे, कडू निंबाचा. आणि त्याला विचारायचं पाला कसा लागला? तो जर म्हणला पाला कडू लागला, जाऊ द्या काही, याला काही पानबिन नाही लागेल. आणि जरी साप चावला असं तर मग साप काही विषारी नाही, कारण त्याला पाला कसा लागेल? कारण कडू निंबाचा पाला मुळात कसा असतो? कडूच असतो. म्हणजे त्या पानाची काही चव बदलली नाही, म्हणजे याला काही दंश झालेला नाही. आणि झालेला असला तरी जो ज्यानं दंश केलेला आहे तो साप विषारी नाही. आणि समजा तो म्हणला मला निंबाचा पाला गोड लागला, हे थांबा, मग आता ना गुळाचा खडा आणा. मग त्याला गुळाचा खडा खायला देता. आणि जर त्यानं म्हणलं गुळाचा खडा कसा लागला? कडू, हलवा याला दवाखान्यात. म्हणजेच काय झाली? याला विषबाधा झाली. महाराज, ही विषबाधा फक्त संसारातच नाही होत, परमार्थात पण होते. लोभ नावाचा साप चावला का मग त्याची अवस्था कशी होती माहिती का? विषय निंब बहु गोडीये झाला, भजन गुळ तो मज कडू झाला, वित्तहानीचा गळा झेंडू हाला, अशुद्ध असत्याच्या एकांती गरुडावो, लोभ सर्पडंकला करू काय. काय करायचं मग आता? मग पूर्वी काय दवाखाने नव्हते. हे मग वैद्याला बोलवा, गारुड्याला बोलवा. आणि मग ते वैद्य बुवा यायचे, ते मंत्र टाकायचे,
मंत्र मारायचे आणि मग त्याचं विष उतरवायचे. अहो, पण मग परमार्थात जर लोभ नावाचा साप चावला तर कोणता वैद्य बोलवावा? अहो, आपल्याकडे पण वैद्य आहे ना, आपल्याकडे पण गारुडी ना. कोण? गुरु गारुडी आला धावूनी, बोध वैराग्याचे पाजी येले पाणी. बोध 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 अनुग्रहित आहेत ना सगळे, अनुग्रहित बोध घेतलाय ना सगळ्यांनी. त्याच पाणी पाजलं का गारुड्याने? कोणता गारुडी? सद्गुरु रूपी गारुडी. ताबडतोब विषयाच्या गरुळा विषबाधा उतरून जाते महाराज. हा लोभ नावाचा सर्प आम्ही पाळलाय, संसार नावाचा सर्प, ज्याच्या तोंडामध्ये हे दोन विषारी दाते, लोभ आणि मोह, या दोन दातासह ज्याने ज्याने संसार रूपी नावाचा साप पाळला त्याला त्या संसाराची भीती वाटल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल संत याच संसारात आहे, पण या सगळ्या विषयांपासून संत बाजूला आहे, म्हणून त्यांना संसाराची भीती वाटत नाही. काय करावं? आम्हाला लई हा संसार घाबरवतो, संसाराची भीती वाटते. त्याच्यामुळे आता मी असं ठरवलेलं आहे ना, देवीच्या दात पाडायचा आमच्यात हिंमत नाही, काहीच नाही. त्याच्यापेक्षा आम्ही एकच ठरवलेलं आहे, आम्हाला या संसारात राहायचं नाही, आम्ही संसार सोडून निघून जातो बाजूला. नाथबाबा म्हणले तसं नाही जमणार, नाही जमणार. आपल्याला संसार सोडता येत नाही, आपण संसार सोडू शकत नाही. आपल्याला संसारात राहावंच लागणार आहे. कुठपर्यंत राहावं लागणार आहे? नाथबाबांनी उत्तर दिलं, अभंगाचं दुसरं चरण. कैसे आसावे संसारी, असावे संसारी, जो वरी प्रार्थनाची जोडी. आपल्याला संसारात राहावं लागणार आहे, संसार सोडता येणार नाही. का बरं राहावं लागणार आहे? कुठपर्यंत राहावं लागणार आहे? जो वरी प्रार्थनाची जोडी. प्राक्तन नाम प्रारब्ध. प्राक्तन शब्दाचा अर्थ काय? प्रारब्ध. जोपर्यंत प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत आपण आपल्या मनाने संसार सोडू शकत नाही. आणि बरं का, जर सोडला ना आपण, आपल्या मनाने जर संसार सोडला, आपलं प्रारब्ध इतकं विचित्र आहे महाराज, पुन्हा आपल्याला संसारात आणून उभं करत. मी पुरावा देईन तुम्हाला. दादा, माऊली, काका आणि मुक्ताई, 4 बहीण भावंड. यांच्या आई वडिलांचं नाव विठ्ठल पंताने रुक्मिणी आई साहेब. दोघांचा विवाह झाला. विवाह झाला आणि कोण जाणे, लग्न झाल्यावर विठ्ठल पंतांना वैराग्य निर्माण झालं. लग्न झाल्यावर काही दिवसातच. आणि मग त्यांनी आपल्या पत्नीला बोलून दाखवलं, रुक्मिणी,
माझं मन नाही लागत ग प्रपंचात. मी संन्यास घेऊ का? आता कोणती बायको म्हणाल लावा अंगाला राग घाला बघ कपडे निघा पाहून गेल मी. कोण म्हणाल असं? कशाला हो म्हणाल ती काहीच बोलत नसायची. रोज हाच प्रश्न, रुक्मिणी माझं मन नाही लागत इथं, मी संन्यास घेऊ का? बरं मग तुम्हाला घ्यायचं तर घ्या ना, तिला विचारण्याची काय गरज आहे? असं नाही चालत. प्रपंचात एकमेकाच्या परवानगीनच आपल्याला प्रपंच सोडता येणार आहे. पत्नीची परवानगी नसेल तर नाही जाता येणार, आणि पतीची नसेल तर पत्नीला नाही जाता येणार. म्हणून तिला विचारत होत संन्यास घेऊ मी? असं खूप दिवस झालं तोच प्रश्न. एक दिवस त्या कंटाळल्या आणि कंटाळून वैतागून त्यांनी सांगितलं, उत्तर दिलं, हो जा एकदाचे निघा. तीच परवानगी मांडली पंत निघून गेले. आता प्रपंच सोडला, प्रपंचातले सगळे नाते संबंध संपवले, आणि मग त्या प्रपंचातलं नाव तरी कशाला ठेवायचं देहाला? ते नावही बदलवलं. विठ्ठल पंत नाव बदलवलं आणि स्वतःचं नाव स्वतःच ठेवून घेतलं चैतन्य. बहुतेक वेळेला लोकच नाव ठेवतात आपल्याला. नाव ठेवण्याचं काम कुणाचं आहे? लोकांचं आहे. पण स्वतःने स्वतःला नाव ठेवून घेत जा. त्यांनी स्वतः नाव ठेवलं चैतन्य. गेले निघून. संपूर्ण तीर्थयात्रा करत करत काशी क्षेत्री गेले. एका गुरुजींच्या आधाराने एका आश्रमात राहिले. स्वतःचं नाव चैतन्य सांगितलं. बरेच वर्ष तिथेच राहिले. गुरुजींना वाटलं चांगला साधक आहे, शिष्य आहे, आपलं आश्रम सांभाळला तर आपणही तीर्थयात्रा करावी. म्हणून गुरुजी पण पायी तीर्थयात्रेला निघाले. तीर्थयात्रा करत 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 आळंदी क्षेत्री आले. माझा विषय लक्षात घ्या. विठ्ठल पंतांचं रुक्मिणी आई साहेबांचं लग्न झालंय. लग्न झाल्यावर ताबडतोब संन्यास घेतला. अजून संतती नाहीये. संतती नाही, माऊलींचा अवतार पण नाही. त्यामुळे आळंदीला तेव्हा माऊलींचं मंदिर नव्हतं, फक्त सिद्धेश्वराचं मंदिर. आणि सिद्धेश्वराच्या मंदिरात गेले ते गुरुजी, नमस्कार केलेले आणि तिथं ओट्यावर बसलेले. आता पूर्वीच्या काळामध्ये प्रथा होती, सगळं गाव नदीवर स्नानाला जायचं. नदीचंच पाणी पिण्याकरता वापरत होते. त्या काळामध्ये ही प्रथा होती. आळंदीतल्या सर्व महिला इंद्रायणीवर जायचं, स्नान करायचं. स्नान झालं का ओल्या वस्त्राने तो हंडा भरायचा, मंदिरात यायचं, सिद्धेश्वराला जल अर्पण करायचं, दर्शन घ्यायचं, प्रदक्षिणा मारायची, पुन्हा इंद्रायणीवर जायचं, हंडा भरायचा आणि मग घरी जायचं. रोज असंच नाही. नियमाप्रमाणे रुक्मिणी आई साहेब पण आल्या. स्नान केलेल्या, ओल्या वस्त्रांनी हंडा भरलेला आहे, सिद्धेश्वराच्या मंदिरात आलेले, सिद्धेश्वराला जल वाहिलेले, प्रदक्षिणा केलेली आहे आणि नमस्कार करून त्या साधू जवळ आलेले आहेत. साधूला नमस्कार केला आणि साधू प्रत्येकाला आशीर्वाद देत होते. तसा रुक्मिणी आई साहेबांना पण आशीर्वाद दिला. सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. आशीर्वाद मिळाला आणि आई साहेबला थोड्या बाजूला उभ्या राहिल्या, हात जोडले आणि गुरुजींना प्रश्न विचारला. गुरुजी, तुम्ही मला 2 आशीर्वाद दिले. त्यातला एक आशीर्वाद खराय, मी सौभाग्यवती. पण दुसरा आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या जन्मातला? कोणता? पुत्रवती. का बरं असं विचारलं? नाही म्हणजे या जन्मात कशी मी पुत्रवती होईल? का बरं? तू तर सौभाग्यवती आहे ना, आताच म्हणली. मग पती तर आहे, मग तू पुत्रवती का नाही होऊ शकत? कशी होईल बाबा मी पुत्रवती? मी सौभाग्यवती जरी असेल तरी पुत्रवती होण्याकरता पती प्रपंचात सोबत पाहिजे ना, तर पुत्रवती होईल ना. म्हणजे माझे पती माझ्या सोबत नाहीये, मग कुठे गेले, काय गेले, सगळा इतिहास आई साहेबांनी सांगितलं. गुरुजी म्हणले, बाई मी आता आशीर्वाद दिला म्हणजे या जन्मात पुत्रवती आहे, पण मग माझे पती येतील.
मग ते कुठं गेले, कसे गेले, काय दिसतात, कसे दिसतात, असं सगळं विचारलं. तिनं सगळ्या खानाखुणा सांगितल्या आणि त्या खानाखुणा ऐकता ऐकता गुरुजींचं लक्ष आश्रमात गेलं आणि विचार केला, अशा लक्षणाचा तर आपल्या आश्रमात आहे शिष्य चैतन्य, तो तर नाही मग. पण आधीच बाईला आश्वासन देण्याच्या अगोदर चौकशी करू, उगाच तिची गैराशा नको व्हायला. बाई येतील तुझे पती. तीर्थयात्रा पूर्ण झाली आणि गुरुजी आश्रमात गेले. निरखून पाहिलं चैतन्याकडे, लक्षण तर तेच जुळतायत. हाच तर विठ्ठल पंत ना. पण ओळखायचं कसं? पंत आपल्या आपल्या नादामध्ये गाईला चारा टाकत होते, पाठ मोरे होते आणि पाठीमागून गुरुजींनी आवाज दिला, विठ्ठल पंत. लक्षातच नाही राहिलं आपलं नाव बदललेले. लगेच गुरुजींकडे तोंड केलं, तूच विठ्ठल पंत. अरे तुझी पत्नी डोळ्यात प्राण आणून तुझी वाट बघते. नाही गुरुजी, क्षमा करा, मला नाही जायचं प्रपंचात. का? माझी इच्छा नाही, माझं मन नाही लागत, म्हणून मी इकडे निघून आलो. पत्नीला न विचारता, नाही विचारलं ना मग तिला, माझ्या रागात दिलेली काय परवानगी असते? जातो पुन्हा प्रपंचात. गुरुजींच्या आज्ञेनुसार विठ्ठल पंतांना पुन्हा कुठं यावं लागलं? माझा प्रश्न आहे तुम्हाला, विठ्ठल पंतांनी त्यांच्या मनाने प्रपंच सोडला होता का नव्हता? सोडला होता का नाही? प्रारब्ध किती विचित्र आहे. त्या प्रारब्धाने त्यांना पुन्हा त्याच प्रपंचात आणून उभं केलं. एवढं प्रारब्ध बलवत्तर असतं, आपण आपल्या मनाने प्रपंच सोडू शकत नाही. जोपर्यंत प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत याच संसारात आपल्याला राहावं लागेल. विठ्ठल तैसे असावे संसारी. मला या चरणाचं वर्णन करताना तो चरणाच्या सुरुवातीचा तो तैसे का, तैसे असावे संसारी. सध्या तैसे माझा उपयोगाचा नाही. सध्या चिंतन करताना मला तो जो तैसे शब्द आहे का, तो सध्या माझ्या उपयोगातला नाहीये. त्या तैसेला जरा वेळ बाजूला काढून ठेवा. कोणाला? तैसे, पैसे नाही. पैसे राहू द्या जवळ, त्यांना नका बाजूला करू. तो तैसे का प्रमाणातला, त्याला उचलून थोडं बाजूला करा. तो आपल्या चिंतनात थोडासा मध्ये मध्ये आहे, म्हणजे त्याला बाजूला करा. आता पुढे चिंतन कसं करायचंय? तैसे सोडला का, असावे संसारी जोवरी प्राक्तनाची जोडी, एवढंच बोलायचं आपल्याला. संसारी असावे, कुठपर्यंत असावे? जोवरी प्राक्तनाची जोडी. प्राक्तन म्हणजे प्रारब्ध. जोपर्यंत प्रारब्ध जोडीला आहे तोपर्यंत आपल्याला प्रपंच सोडता येणार नाही. मोठ्या मोठ्यांचे उदाहरण आहे. प्रारब्धात जसं आहे तसंच करावं लागणार, आपल्या हातात नाहीये. सगळं काही प्रारब्धाच्या हातात आहे. अन्न मान धन हे तो जगणं आणि मरणं सुद्धा प्रारब्धावर. शंभरासूर नावाचा असुर आहे का परिचित? म्हणजे ऐकून का महिना परिचित आहे का नाही? या शंभरासुराविषयी चिंतन न करताना रामायणापासून येतो शंभरासूर. म्हणजे राजा दशरथाचा आणि शंभरासुराचं युद्ध स्वर्गात झालेलं. ते मग आपण गाडीत चिंतन केलं, त्यानंच ते राजाची आग तोडली, सारथी उडवला आणि मग ते 18 दिवस युद्ध झालं. शेवटी हरून शंभरासूर निघून गेला. तो त्रेतायुगातला शंभरासूर द्वापार युगापर्यंत होता. महाराज राजा दशरथ एवढा शक्तिशाली होता पण शंभरासूरला मारू नाही शकला. का बरं माहितीये? शंभरासुराच्या प्रारब्धात असं लिहिलेलं आहे, त्याचा मृत्यूच प्रद्युम्नाच्या हातून. प्रद्युम्न म्हणजे कोण?
प्रद्युम्नाच्या हातून त्याचा मृत्यू झाला. तर खूप वयाचा झाला तो शंभरासूर. इकडे प्रद्युम्नाचा जन्म झाला. शंभरासुराला माहित होतं भगवान कृष्णाच्या घरी जो बालक जन्माला येणार आहे त्याच्या हातून माझा मृत्यू आहे. यानं त्या आपण जो प्रसूत काळाचा जो रूम असतो त्याला सुतिका गृह म्हणतात. शास्त्रीय भाषेत त्याला काय म्हणतात? सुतिका गृह म्हणजे डिलिव्हरी रूम. तिथूनच त्याने त्या बाळाला उचललं. याच्यापासून माझा मृत्यू ना, याला जगवायचं कशाला? गेला उंच कडेवरून त्याला त्यांना खाली समुद्रामध्ये फेकून दिलं. कुणाला? प्रद्युम्नाला. त्या प्रद्युम्नाला एका माशानं गिळलं. त्या माशाच्या पोटात प्रद्युम्न सुरक्षित राहिला. त्या देशातले काही कोळी मासेमारी करण्याकरता त्या समुद्रात गेले, जाळं टाकलं आणि त्यांच्या जाळ्यामध्ये हा भला मोठा मासा लागला. मग त्या मासे धरणाऱ्यांनी तो मासा राजाकडेच विकला. मग तो राजाच्या स्वयंपाकघरात गेला. मग जो आचारी होता त्यानं तो मासा कापला. तर कापल्यावर त्याच्यातून ते बाळ जसंचे तसं निघालं. ते रडायला लागले. त्याला वाटलं बाळ रडायला लागलं, जिवंत आहे. योगायोग असा त्या आचार्याला मुलगा नव्हता. मग त्याला आनंद झाला, भगवंतानीच मला दिला म्हणून त्यानं तो पत्नीकडे नेला. पत्नीकडे गेल्याबरोबर तिच्या स्तनाला दूध आलं. तिला आनंद झाला, राहू द्या ना, देवानीच दिला आपल्या भक्तीच्या बदल्यात आपल्याला मुलगा, बरं दिला. आनंद झाला त्यांना. पुढे योग असा, तो मुलगा त्या आचार्याच्या घरी वाढलेला आहे आणि त्या शंभरासुराला त्याच्या गुरुजींनी सांगितलं, तुझा काळ, तुझा मृत्यू तुझ्याच दरबारात आहे. गुरुजी, प्रद्युम्नापासून माझा मृत्यू, पण प्रद्युम्नाला मी माझ्या हाताने दरीत फेकलेलं आहे. तो आता जिवंत सुद्धा नाहीये आणि माझा काळ इथं कुठे आहे? कुठेतरी बाहेर रडण्याचा आवाज येतोय. तुझा काळ आहे. चौकशी केल्यानंतर लक्षात आला आचार्याचा मुलगा रडतोय. आणि मग त्या आचार्याच्या घरून तो मुलगा आणण्याकरता म्हणून सेवक पाठवला. त्या आचार्याला जेव्हा कळलं माझ्या मुलाला आणण्याकरता चालले ना, आताच बातमी कानावर आली, तो मुलगा प्रद्युम्न आहे, भगवान कृष्णाच्या घरचा मुलगा आहे आणि तो आपल्या राजाचा शत्रू आहे, वैरी आहे आणि तो माझ्या घरी म्हणजे मला सापडला आणि मी घरी नेला. हे जर राजाला कळलं तर राजा मला पण मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तो आचार्य खरं खरं सांगायला गेला. खरं खरं सांगायला गेला तर भगवंतानं लिहिलेने त्याची वाचाच बंद केली. तो नुसता ती जाऊन मुक्या करायला लागला, खुणवायला लागला. ते राजा म्हणे बिचाराच्या डोक्यावर बहुतेक परिणाम झाला वाटतं, त्याच्या मुलाला मारणारे असं कळालं म्हणून त्याच्या डोक्यावर परिणाम झाला की मग त्याला अभय दिला की तुझ्या मुलाला आम्ही काही मारणार नाही. माझ्या सांगण्याचा मुद्दा फक्त एवढंच आहे, त्यानं त्याला मारण्याचा प्रयत्न केला, नवे नदीत फेकला सुद्धा. कुणाला? प्रद्युम्नाला. तरी तो प्रद्युम्न जिवंत राहिला. तुम्ही मारण्याचा प्रयत्न केला तरी त्याला मारू शकत नाही. जोपर्यंत प्रारब्ध बलवत्तर आहे, प्रारब्ध जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत देवानं ठरवलं तरी हा संसार आपल्याला सोडता येणार नाही. जोपर्यंत आयुष्याला प्रारब्ध जोडणार आहे तोपर्यंत या संसारात राहावं लागणारे असावे संसारी जोवरी प्राक्तनाची जोडी. काऊनात बाबा, आम्हाला तर संसाराची भीती वाटते, हा संसार दुःख देतो आणि तुम्ही तर सांगता संसारात राहावं लागणार आहे. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत या संसारामध्ये जीवन जगावंच लागणार आहे. आता महाराज एवढं सांगा तुम्ही आम्हाला, आमची तर इच्छा नाही आता संसारामध्ये, पण प्रारब्धानुसार हा संसार आम्हाला सोडता पण येणार नाही. मग या संसारात राहा असं तुमचं म्हणणं आहे, पण मग नेमकं राहायचं तरी कसं ते तरी सांगा. तैसे, आता तो तैसे बराच वेळाच्या बाजूला ठेवलेला होता ना, घ्या त्याला, आता आपल्या उपयोगाचा येतो, आता घेऊन टाका त्याला इकडं. तैसे असावे संसारी. अवनाथ बाबा नुसते तैसे 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 म्हणजे कैसे, उदाहरण दिला भंगाचं पहिलं चरण. पक्षी अंगाने उतारते, पक्षी अंगाने उतारते, पक्षी अंगाने उतारते, पक्षी अंगाने उतारते, पक्षी
संसारी तैसे म्हणजे कैसे कैसे असावे तर पक्षी अंगणी उतरतीन ते का गुंतोनी राहती ऐसे कैसे ऐसे सकाळ उगवते वळकुटी पाठीला लावून निघायचं वळकुटी तयार करून ठेवा पिशवी भरून ठेवा कधी सकाळ उजाडाला आपल्या जीवनात निघून जावं लागेल सांगता येत नाही पिशवी भरून ठेवा किती ड्रेस घ्याल साड्या किती भराल पिशवीत ती वळकुटी नाही कपड्याने नाही भरायची पिशवी मग ज्ञानेश्वरी वाचून घ्या पिशवीत भरा भागवत वाचून घ्या पिशवीत भरा चातुर्मास करून घ्या ते वाचन पिशवीत भरा अखंड नामचिंतन करा पिशवीत भरा जप करा त्याचं पुण्य पिशवीत भरा जपमाळ करा पिशवीत भरा अखंड मुखाला चिंतन करा एकादशी करा हे सगळं पुण्याची वळकुटी तयार करा आणि पिशवीत कोंबून कोंबून भरा आणि सूर्य उगवला निरोप आला ही वळकुटी पाठीला लावायची आणि निघून जायची का हो? मग तिथं गेल्यावर ही पिशवीतली जे घेतलेलं आहे साहित्य वाचलेलं ग्रंथ आमका त्यांना उपयोग तेच उपयोगाला येतं तिथं साड्या कपडे नाही येत उपयोगाला ज्या कपड्यावर आपल्याला जाळतात ना तेच कपडे राहत्या वर्ष श्राद्धापर्यंत अंगावर दुसरे कपडे न्यायची काही गरज नाही राहत तिथं कपडे मळत बी नाही आपण स्वच्छच राहतो तिथं हे कपडे न्यायची गरज नाहीये हे पुण्याची शिदुरी सगळी तयार करा आणि पिशवीत भरून न्या का बरं तिथं हेच कामाला येणार आहे करा हरिभक्ती परलोकी येईल काम सोडविल यमापासून हीच वळकुटी हीच शिदोरी तिथं उपयोगाला येणार म्हणून जसा तो वस्तीकर रात्रभर त्या वस्तीला मुक्कामी राहिला तस इंदुबाई नावाचे एक पांथस्थ इंदुबाई नावाचे एक वस्तीकर इंदुबाई नावाची यात्रेकरू या भारत नावाच्या देशात महाराष्ट्र राज्यात त्र्यंबक तालुक्यात जिल्ह्यात वाळघोळपाडा या गावात जाधव परिवाराच्या वस्तीला रात्रभर वस्ती करता आली होती मुक्कामाला आली होती तिने फॅन बिन रिपेअर करत बसली तिने खिडक्या बिडक्या नीट केल्या तिने वळकुटी तयारच करून ठेवली होती पहाट उगवली तिच्या जीवनामध्ये तिने हरिनामाची वळकुटी उचलली आणि ही वस्तीकर रात्रभरचा इथला तिचा प्रवास संपला आणि ती आज श्राद्ध होतं ना सकाळी आजच्या दिवसाला हा वस्तीकर इथून निघून गेला ती पक्षीने इथं गुंतली पण नाही आणि तो वस्तीकर इथं थांबलाय नाही आपली पिशवी घेऊन तो जसा प्रवासाला निघून गेला तैसे असावे संसारी विठोबा रखुमाई